शेतजमीन मोजणीमध्ये पक्षपातीपणा, शेतजमीन मोजणी कर्मचाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी। आजरा तालुक्यातील किटवडी येथील शंकर पांडुरंग पाटील वगैरे 6 जणांनी एका प्रकरणी स्थगित केलेलं आंदोलन पुन्हा सुरू करणार असा इशारा दिलाय। आजऱ्याचे तहसीलदार यांना तसं निवेदनही आंदोलकांनी दिलंय। शेतजमिनींची मोजणी करण्यासंदर्भात संबंधित मोजणी कर्मचाऱ्यांनी निष्पक्ष कर्तृत्व बजावलं नाही असा आंदोलकांचा आरोप आहे। शंकर पांडुरंग पाटील वगैरे 6 जणांनी दिलेल्या निवेदनात असं नमूद आहे की दिनांक 8 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालय ते बेमुदत धरणं आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं होतं। या दिवशी आजरा तहसीलदार, भूमी अभिलेखचे उपाधीक्षक यांच्याबरोबर तहसीलदार यांच्या दालनात आंदोलकांची बैठक घेऊन योग्य न्याय देण्याचं आश्वासन दिलं होतं। मात्र 1 महिन्यानंतर आंदोलकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे। कारण की 11 मार्च रोजी त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी केलेली मोजणी रद्दचा निकालच दिलाय। शेतकऱ्यांनी मोजणीचे पैसे भरले, मोजणी झाली, त्याचा नकाशा तयार झाला, मात्र शेतकरी कृष्णा पाटील यांनी मोजणीबाबत तक्रार दाखल केली, म्हणून त्याच गटाची पुन्हा एकट्याच मोजणी कर्मचाऱ्यानं पट्टीच्या साहाय्याने मोजणी केली। असा प्रकार घडून निकालही चुकीचा दिला असं आंदोलकांचं म्हणणं आहे। एकूणच या प्रकरणी मोजणी कार्यवाहीमध्ये निष्पक्षपातीपणा दिसत नाही असा आरोप या प्रकरणी स्थगित करण्यात आलेलं आंदोलन पुन्हा सुरू करत असल्याचं तहसीलदार यांना निवेदनात कळवण्यात आलंय। या प्रकरणातील मोजणी कर्मचाऱ्यांची कसून चौकशी करावी आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आहे। या मागणीसाठी पुन्हा दिनांक 20 ऑगस्ट पासून आंदोलन सुरू होत आहे। आजरा भूमी अभिलेख कार्यालयाच्या गलथान कारभाराची चौकशी व्हावी यासाठी आंदोलन चालू आहे। 1 महिन्यापूर्वी याच ठिकाणी आंदोलन चालू होतं। त्यावेळी माननीय तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। त्यावेळी चौकशी करून अहवाल देतो म्हणून सांगितलं, परंतु चुकीच्या पद्धतीने अहवाल दिला। मोजणी 2 वेळा झाली। 1 वेळा मोजणी झाली, क्षेत्र वाढून आलं आणि म्हणून शेजाऱ्यानं तक्रार केली म्हणून पुन्हा मोजणी केली आणि पुन्हा होती तसे दगड राहून दिली आणि त्याच कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी 2 वेळा मोजणी केली आणि पहिल्याने केलेली चुकीची आहे म्हणून दुसरे सांगतात, पहिले सांगतात ते चुकीचे आहे। त्यामुळे कोण चुकीचं कोण बरोबर हे शेतकऱ्याला काय माहीत नाही। शेतकऱ्याच्याकडून 30-30 हजार रुपये 2 वेळा भरून घेतले। 22 एकराचा डाग आहे, पण तक्रार करणाऱ्याचा 3 एकराचा डाग आहे। 3 एकरची मोजणी न करता 22 एकराचा डाग मोजून मोजणे असे दाखवून खोटं सगळं सांगून भ्रष्टाचार करून या ठिकाणी त्यांनी मोजणी केलेली आहे, त्याचा अहवाल दिलेला आहे। त्या कर्मचाऱ्याची चौकशी होऊन त्याला खात्याने चौकशी करून त्याच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे अशा मागणीसाठी हे आंदोलन चालू आहे आणि जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतलेली आहे। लाईव्ह न्यूजसाठी आजरा तालुका प्रतिनिधी राजाराम कांबळे।